प्रेज द लॉर्ड. आज मी तुम्हाला एक साधा पण फार खोल प्रश्न विचारते. देवाने तुमच्यात जो प्रकाश ठेवला आहे तो तुम्ही का झाकून ठेवत आहात? लोक काय म्हणतील म्हणून? का भूतकाळात झालेल्या अपयशामुळे? की कोणीतरी तुम्हाला कमी लेखलं म्हणून? पण येशू स्पष्टपणे सांगतो की कोणीही दिवा लावून तो भांड्याखाली ठेवत नाही, तर दिवा दिवटण्यावर ठेवतो, जेणेकरून घरातील सर्वांना प्रकाश मिळेल. देवाने तुम्हाला अंधारात लपण्यासाठी नाही, प्रकाश पसरवण्यासाठी निर्माण केला आहे. तुमच्यात जे सामर्थ्य आहे, जे बोलण्याचं वरदान आहे, जे साक्ष आहे, जे अनुभव आहे, ते फक्त तुमच्यासाठी नाही, ते कोणाच्या तरी जीवनात आशा आणण्यासाठी आहे. पण सैतान काय करतो माहित आहे का? तो तुमचं पाप आधी माफ झालेलं असतानाही तुमची लाज आठवण करून देतो, तुमचं अपयश दाखवतो आणि म्हणतो तू योग्य नाहीस. पण देव म्हणतो उठ, प्रकाशमान हो, कारण प्रकाश तुझकडे आला आहे. आज ऐका, प्रकाश कधी स्वतःसाठी चमकत नाही, तो इतरांसाठी मार्ग दाखवतो. जर तुम्ही आज शांत बसलात तर कदाचित कोणीतरी अंधारात राहील. म्हणून तुमचा विश्वास लपवू नका, तुमची साक्ष गप्प ठेवू नका, देवाने दिलेली ओळख कमी लेखू नका, तुमचा प्रकाश झाकून ठेवू नका. कारण अंधाराला प्रकाशाचीच भीती असते. आज प्रार्थना करा, प्रभू येशू, मी माझा प्रकाश लपवणार नाही. तू मला जसं बनवलंय तसंच निर्भयपणे जगेल. माझ्या जीवनातून तुला महिमा मिळवते. आमेन. गॉड ब्लेस.